गाव निवडणूक चालू आहे जिल्हा परिषदेची. जिल्हा परिषदची काय निवडणूक आमचे गणेश पाटलांची आहे. गाव आतापर्यंत मी भेटलो बऱ्याच जणाला. गणेश पाटील म्हणते, पण इकडं कोरके उभा आहे, आमदार आबाजा उमेदवार आहे. मग आबानं काय केले? हं. 3,500 दर देतो म्हणाला दिलं का? दिलं नाही. कधी दिले ते बर सांगाय कधी दिले ते? आमदार किल्ल्याची 35 धपका दिला तर त्याबद्दल म्हणताय का? हां ती तुम्ही धक्का दिला तुम्हाला माहितीच आहे. हं. दिलं ते का मग तेवढं? बर कशासाठी त्याला आम्ही मत देऊ त्याच्या उमेदवाराला? बर हां मग यावेळेस आता काय आबाला मत नाही. नाही चुकून सुद्धा नाही येत नमोर तर कवाज नाही. हं. हां का आबाल काय एवढं नाराज आमच्या का? चुलतीलाच उमेदवारी दिलेली आहे आबाने. तुमची चुलते आहे? चुलते कोण कोरके? हां हं. मग आता घरातला उमेदवार असून तरी आबाला नाही आम्ही पाटलांच्या माग आहे पहिल्यापासून. लय उपकार आहेत आमच्या घरावर पाटलांचं. हां आमच्या आजोबाला 32 एकराचा गट घेऊन दिलता यशवंत भाऊनी. बर तिथनं मोर राहणं घेतली परत आजोबानी. बर हां हं. ते उपकार आम्ही कवा सोडणार नाही त्यांचं. सोडणार नाही. हा हा बर मग काय बी होऊ द्या. हं. घरातला उमेदवार अहो असला- कसं घरातला नव कोण बी असू द्या. हं. अब किती दिवस त्यांना जो निवडून द्यायचं? किती दिवस त्यांना म्हणजे बापूजी अहो त्यांची कामच तशी आहे ती. हां हा हं. किती दिवस माहिती दिवसावर जाऊ नका तुम्ही. हां. ही घरांशाही वाटत नाही का? नाही नाही घराणी शाही नाही कसली शाही नाही ती. हा हं. लोकांची कामं करते ती. बर कोण विरोधक येऊ द्या कोण त्यांच्या पार्टीतला येऊ द्या किंवा कोणाचं अडवून आणत नाही ती काय करत नाही ती तोंड बघून कामं करत नाही ती. बर कुणी बी येऊ द्या काम करते ती. हं. हा हं. मग आता इकडे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले ते. अहो राष्ट्रवादी एकत्र येऊ द्या काय बी करू द्या. हं. हा बर काय बी होऊ द्या हं. बाबीच निवडून येणार. बर हा